गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथे गाडीला कड मारल्याच्या वादातून एका बीएसएफ जवानाने एका व्यक्तीवर गोळीबार केल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली। भूषण दिसले असं बीएसएफ जवानाचे नाव असून तो मूळचा नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथील रहिवासी आहे। तो सध्या पंजाब येथे एका बटालियनमध्ये कार्यरत आहे। सुट्टीवर गोंदिया येथे नातेवाईकांकडे आला होता। दरम्यान महामार्गावरून जात असताना बीएसएफ जवान भूषण दिसले आणि जखमी स्वानंद पारधी मध्ये किरकोळ वाद झाला। दरम्यान बीएसएफ जवानाने आपल्या जवळील बंदूक काढत दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने गोळी चालवली। ती गोळी एका व्यक्तीला लागली। घटनेनंतर स्थानिकांनी जखमीला तात्काळ रुग्णालयात दाखल केले। सध्या जखमीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती असून बीएसएफ जवानावर तिरोडा पोलिसात गुन्हा नोंद करत पोलिसांनी त्याला अटक केली आहे। या घटनेचा तपास पोलीस अधीक्षक गोरख भांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। यामध्ये कालच घटना तिरोडा येथे घडलेली आहे। एक जे बीएसएफ मध्ये जवान आहेत भूषण देसाई नावाचे, ते काल तिरोडा येथे आपल्या परिवाराकडे आले होते आणि रस्त्यावर त्यांचा एका व्यक्तीसोबत वाद झाला होता गाडी चालवण्याच्या कारणावरून, आणि त्या वादाचे पर्यवसन होऊन त्यांनी आपल्याकडे जे त्यांचे लायसन्स्ड पिस्टल होते त्याने जमिनीवर एकदा गोळीबार केला होता आणि या वादामध्ये जे काही समोरचे व्यक्ती होते त्यांना ते रोडचा एक सिमेंटचा छिलका लागून ते किरकोळ त्यांना दुखापत झाली होती आणि या प्रकरणामध्ये आपण गुन्हा दाखल केला असून पुढची कारवाई सुरू आहे। जे बंदूक आणली ती लायसन्स होती की कुठून आणली काय त्याने? सध्या आपण ते लायसन्स त्याचं चेक केले, ते लायसन्स पिस्टलच ते दिसत आहे आणि ते लायसन्स पिस्टल आणि 8 राऊंड आपण त्याच्याकडे जप्त केलेले आहेत।